यशश्री शिंदे प्रकरणात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत। त्याचपैकी एक म्हणजे थोडक्यासाठी यशस्वीने मित्राचं ऐकलं नाही आणि तिच्यावर जीव गमावण्याची वेळ आली। घात झाला आणि यशश्रीला आपला जीव गमवावा लागला। यशश्री शिंदे हत्या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आला आहे। प्रेमात धोका मिळाल्याचा राग आणि सुडाने पेटलेल्या आरोपीनं यशश्रीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। त्याकडे असं काही होतं ज्यामुळे यशश्रीला त्याच्या रोजच्या ब्लॅकमेलला कंटाळली होती। 23 जुलै रोजी आरोपी उरणला आला तेव्हा तो मित्राकडे थांबला होता। याच दरम्यान त्याने यशश्रीला एकदा शेवटचं भेटण्यासाठी वेळ मागितला। त्याचा तगदा आणि सतत होणाऱ्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तिने एकदा भेटून सगळा विषय संपवण्याचा निर्णय घेतला। यावेळी तिला मित्राने खूप समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने त्यांचं एकही ऐकलं नाही। तिने एकदा भेटून हा विषय संपवायचा असं ठरवलं। याच वेळी आरोपी दाऊदच्या मित्राने यशस्वीला तो मानसिक धक्क्यात असल्याचं सांगितलं। तू जाऊ नकोस असाही सल्ला दिला, मात्र तिने एकही ऐकलं नाही आणि गेली। आरोपीने 25 जुलै रोजी यशस्वीला भेटण्यासाठी बोलावलं। आरोपी बदला घेण्यासाठी पूर्ण तयारीत आला होता। तिथे त्यांच्यात वाद सुरू झाला आणि वादामध्ये राग आला आणि राग अनावर झाल्याने त्याने चाकूने सपासप वार केला आणि तिला तिथेच संपवलं। यशस्वीला न्याय मिळावा म्हणून उरणमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला होता। तर यापूर्वी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। तो बेलवर सुटल्यानंतर यशस्वीला त्रास देत होता अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे। 30 जुलै रोजी पोलिसांनी आरोपीला मुसक्यात आवळल्या होत्या। तो केरळमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता आणि तो तयारीतच होता। आरोपीच्या मित्रांची चौकशी आणि मृत तरुणीच्या कॉलवरून पोलिसांनी त्यांना पकडण्यात यश मिळवलं।